श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला खूप शुभ आणि खूप छान असा जावा अशी स्वामीचरणी प्रार्थना। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की शंखाची स्थापना आहे ती कशी करायची आहे। आता माझ्याकडे जो घरात शंख आहे त्याची मी स्थापना आज आहे ती करणार आहे, कारण आज आहे गुरुपुष्य अमृत योग। त्यामुळे आज मी याची स्थापना आहे ती करत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर आहे तो करत आहे। तर आता आपण थोडीशी माहिती आहे त्या अगोदर पाहूया। समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर आले, त्यातून शंख हा बाहेर आलेला। जशी लक्ष्मीमाता ही समुद्र कन्या आहे तसेच शंखही समुद्रातून बाहेर आलेले आहेत, म्हणूनच त्यांना लक्ष्मी मातेचा भाऊ भ्राता असं मानलं जातं। देवांची स्थापना ही आपण आपल्या देवघरातही करतो, पण या सर्व वस्तूंची स्थापना करणं आपल्याला गरजेचं आहे का असा प्रश्न आहे तो बऱ्याच जणांच्या मनात निर्माण आहे तो होतो। तर हो, कारण जसे आपण आपल्या घरात आपल्याला आवडणाऱ्या वस्तू आहेत त्या आपण आणतो, खरेदी करतो किंवा आपल्याला एखादं गिफ्ट देतं, त्यावेळेस आपलं मन किती प्रसन्न आणि आनंदित होतं, आपल्याला खूप छान असं वाटतं, समाधान असं वाटतं। तसंच देवांच्या बाबतीतही असतं। देवांच्या आवडणाऱ्या वस्तू, त्यांची शस्त्र, त्याचबरोबर आसन, यंत्र, त्यांची आयुधं हे जे आहेत हे जर आपण आपल्या घरामध्ये आणलं आणि त्यांची पूजा आपण जर देवघरामध्ये केलं तर देवांनाही खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि घरात सकारात्मकता आहे ते वातावरण निर्माण होतं। म्हणून आपण ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या असतात आणि त्याची स्थापना आहे ती करायची असते, म्हणून आपण अशा प्रकारे स्थापना करायची आहे। आता आपण पाहणार आहोत की शंखाबद्दल माहिती। आता शंख हे आपल्याला किती प्रकारचे असतात, त्याच्या जाती ह्या किती असतात तेही आता आपण पाहणार आहोत। शंखाची स्थापना आपण आपल्या घरामध्ये कधी करायची आहे, एकादशी, बुधवार किंवा गुरुपुष्य अमृत योग या दिवशी आपण स्थापना करू शकतो। शंखाचे हे बरेचसेच असे प्रकार असतात, त्यामधील जे मेन जे प्रकार आहेत ते म्हणजे 3 प्रकार असतात। त्यातील एक म्हणजे वामवर्ती शंख, तो म्हणजे असा असतो जो आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। हा माझ्याकडे वामवर्ती शंख आहे। याची स्थापना आपण कशी करायची आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण आता कोणकोणते शंखाचे प्रकार असतात तेही आपण पाहूया की एक म्हणजे वामवर्ती शंख, म्हणजेच याला विष्णुवर्ती शंख असंही म्हटलं जातं। दुसरा येतो तो म्हणजे मध्यमवर्ती शंख आणि तिसरा येतो तो म्हणजे दक्षिणवर्ती शंख। तर दक्षिणवर्ती शंख म्हणजेच त्या शंखाला लक्ष्मीवर्ती शंख असंही म्हटलं जातं। आता माझ्याकडे हा वामवर्ती शंख आहे। तर आपल्याला दक्षिणवर्ती शंख आणि वामवर्ती शंख हा कसा ओळखायचा। आता हा जो वामवर्ती शंख आहे तो आता बघा, हा मी तुम्हाला असं सरळ असं दाखवलेला आहे की म्हणजे आता ही दिशा म्हणजे पूर्व आणि पश्चिम आहे। हे जे टोक आहे ते आता पूर्वेला आहे, का तर मी पूर्वेकडे तोंड करून बसलेले आहे आणि ही जी दिशा आहे ही लॉक झालेली त्याची आहे ती आहे ती म्हणजे मोठी बाजू आहे ती आहे पश्चिमेला, आणि ही जी दिशा आहे ती आहे उत्तर आणि इकडची दक्षिण आहे। म्हणजे ज्या शंखाचा भाग उत्तरेला असा खुला असतो तो भाग आपण समजायचा की तो वामवर्ती शंख येतो, आणि ज्याचा इकडचा भाग हा असा खुला असतो त्याला म्हणतात दक्षिणवर्ती शंख। म्हणजे ह्याच्या अपोजिट म्हणजे ह्याच्या विरुद्ध जो असतो खुला त्याला दक्षिणवर्ती म्हटलं जातं। आणि आता हा जो आहे याला आपण वामवर्ती शंख म्हणजेच विष्णुवर्ती शंख असं म्हटलं जातं। जेव्हा म्हणजे आता जरी आपण असं जरी बसलो, जरी आपल्या लक्षात दिशा जरी नाही आली म्हणजे पूर्व कोणते पश्चिम कोणते, तर आपण कसं ओळखायचं की आपण असं बसल्यानंतर हा शंख आपण असा उजव्या हातामध्ये पकडायचा। तर मी उजव्या हातामध्ये पकडलेला आहे। आपली जी उजवी बाजू आहे त्या बाजूला तो शंख आहे तो खुला नसतो, तर तो आपल्या डाव्या हाताच्या बाजूला तो खुला असतो। म्हणजे डाव्या बाजूला आपण कोणत्याही दिशेला जरी बसलो तरी आपल्या लक्षात येईल की आपल्या डाव्या हाताच्या बाजूला जो खुला असतो त्याला वामवर्ती म्हणतात, आणि जो उजव्या हाताच्या बाजूला खुला असतो असा ओपन भाग असतो त्याला दक्षिणवर्ती शंख म्हणतात। आता तुमच्या लक्षात आलं असेल, कारण माझ्याकडे त्या दक्षिणवर्ती शंख नाही, कारण तो मला घ्यायचा होता पण मला तो मिळालेला नाही, कारण दक्षिणवर्ती शंख हे अतिशय दुर्मिळ असतात, तो 100त एकच असतो, म्हणून तो मला काही मिळाला नाही। ज्यावेळेस मला मिळेल त्यावेळेस मी नक्कीच व्हिडिओ करून तुमच्याशी तो शेअर करेन आणि त्यावेळेस हे दोन्ही शंख दाखवेन की कसे असतात। तसा मी तुम्हाला स्क्रीनवरती त्याचा एखादा फोटो नक्कीच दाखवेन की दक्षिणवर्ती शंखाचा तो कसा असतो। तर आता आपण याची स्थापना कशी करायची आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता हा जो शंख आहे तो खरा आहे की खोटा आहे ते आपल्याला कसं ओळखायचं, आपण हे कसं ओळखू शकणार। खरा जर शंख जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण ओळखीच्या ठिकाणावरून घ्यावा, जेणेकरून जिथे माहीत असेल। मी हा स्वामी समर्थांच्या केंद्रातून आणलेला आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला दाखवलेलं होतं की मी केंद्रातून शंख आणलेला आहे, तर तो हाच आहे शंख, त्यामुळे हा मी केंद्रातून आणलेला हा शंख आहे।
त्यामुळे मला खात्रीशीर माहीत आहे की हा आहे तो ओरिजिनल शंख आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही माहितीच्या ठिकाणाहून घेऊ शकतात. आणि काही जण असं म्हणतात की माझ्या ऐकण्यात आलेलं आहे की शंख हे हलके असतात वजनाला. आता माझाही हलका आहे, असा काही जड नाही वजनाला, त्यामुळे ते खरे शंख असतात. आणि जे असे खोटे असतात ते जड असतात वजनाला. पण काही जण असे बोलतात की म्हणजे ज्यांची माहिती आहे बऱ्याचपैकी ज्यांना, ते म्हणतात की त्याच्या जातीवरती अवलंबून असतं. काही शंख हे जाड असतात, काही शंख हे खोटे असतात. त्यामुळे आपण नक्की सांगू शकत नाही. म्हणून आपण आपल्या माहितीच्या ठिकाणावरून आणि आपल्याला जे खात्रीशीर देऊ शकतात अशा ठिकाणावरून घेण्याचा प्रयत्न आहे तो नक्कीच करावा. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की खरा शंख कोणता आणि खोटा शंख कोणता आहे तो त्यानुसार घ्यावा. वामवरती जर शंख जर आपल्याला घ्यायचं म्हटलं असा तर तो स्वस्त मिळतो, तो काही जास्त महाग नसतो. पण जर दक्षिणवर्ती शंख घ्यायचं म्हटलं तर तो आपल्याला 400 ते 500च्या वरती असा जातो, म्हणजे तो जरा महागच असतो. आता जो हा वामवर्ती शंख आहे यामध्ये 2 प्रकार असतात. 2 प्रकार म्हणजे कसं, आता ह्याचा जो हा भाग आहे हा बंद आहे. हा जो बंद भाग आहे ना, तर असा जो शंख आहे वामवरती, याची पूजा ही ते आपल्याला देवघरामध्ये करायची असते. आणि ज्याचा हा जो पाठीमागचा जो भाग आहे तो ओपन असतो, तो वाजवण्यासाठी असतो. तो शंख आहे तो आपण वाजवण्यासाठी आहे, तो वापरायचा असतो. असे हे वामवरती शंखाचे 2 प्रकार असतात. त्यामधील आपण वाजवण्यासाठी हे आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो. आणि असं ज्याची आपल्याला म्हणजे पूजा करण्यासाठी आपण अशा प्रकारचा आहे तो शंख ठेवू शकतो. म्हणजे आपण वामवरती शंख आपल्या घरामध्ये ठेवू शकतो आणि दक्षिणवरती दोन्ही शंख आपण आपल्या घरामध्ये ठेवले तरी चालतात. म्हणजे एक म्हणजे विष्णू आणि एक म्हणजे लक्ष्मी, दोन्हीचं प्रतीक आहे ते होतं. त्यामुळे आपण अशा 2 प्रकारचे शंख ठेवले तरी चालतील. मीही आता लवकरात लवकर बघणार आहे दक्षिणवरती शंख. मला नाही आता मिळाला, पण नक्कीच तो मी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न आहे तो करणार आहे. हा जो शंख आहे या शंखाने बालकृष्ण म्हणजेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यावरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा असतो. आणि फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की भगवान शिवशंकर आहेत यांच्या पिंडीवरती आपल्याला शंखाने कधीच अभिषेक आहे तो करायचा नसतो. त्यामुळे आपण एवढी गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची आहे. आपण बाकीच्या देवी किंवा देवतांच्या मूर्तीवरती केला तरीही अभिषेक या शंखाने चालतो. आता शंखासाठी ठेवण्यासाठी आपल्याला स्टँड आहे ते मिळतं. आता स्टँड माझ्याकडे हे अशा प्रकारची पंती आहे, तेही आपण ठेवले तरी चालेल. मी अजून स्टँड आहे ते नाही घेतलेलं, किंवा आपल्याकडे जरी नसेल तर अशा प्रकारची जी पंती आहे त्याच्यावरती आपण ठेवलं तरी चालतं. कारण त्याला डायरेक्ट आपल्याला असं जमिनीवरती खाली आहे तो ठेवायचा नसतो, त्याला स्टँड आहे ते लागतं. म्हणून आपण स्टँडवरतीच ठेवण्याचा आहे तो प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपल्याला तो शंख स्टँडवरतीच ठेवायचा असतो, त्यामुळे आपण स्टँडवरतीच ठेवावा. आता आपण पाहूया की याची स्थापना आहे ती आपल्याला कशी करायची आहे. स्थापना करत असताना आपल्याला काय म्हणायचं आहे, आपल्याला कोणते मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत. आता आपण पाहूया की शंखावरती अभिषेक आहे तो आपल्याला कसा करायचा आहे. शंखावरती अभिषेक करताना आपण प्रथम आहे तो पाण्याने आहे तो अभिषेक आहे तो करायचा आहे. आणि पाण्याने अभिषेक झाल्यानंतर आपण कच्चं दूध असेल तुमच्याकडे किंवा दूध असेल असं तापवलेलं असेल तरी चालेल, पण शक्यतो करून कच्चं घेण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे. कच्चं दूध किंवा तुम्ही पंचामृत आहे तेही घेऊ शकता, त्याने आपण अभिषेक आहे तो घालू शकतो. तेही आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याने आपल्याला अभिषेक आहे तो या शंखाला आहे तो घालायचा आहे. आणि अभिषेक घालत असताना आपण पुरुष सूक्त आहे ते म्हणायचं आहे. पुरुष सूक्त आपण बोलायचं आहे. आणि पुरुष सूक्त म्हणून झालं की ज्यावेळेस आपण फलश्रुती म्हणतो त्यावेळेस आपण काय करायचं आहे की फलश्रुती आपण म्हणत असताना हात जोडून आहे ते बसायचं आहे. फलश्रुती झाल्यानंतर आपण जे श्रीसूक्त आहे तेही आपल्याला एकदा आहे ते बोलायचं आहे. आणि श्रीसूक्त म्हणत म्हणत ही आपल्याला अभिषेक आहे तो आपल्याला करून घ्यायचा आहे. आपल्याला जर पुरुष सूक्त येत जर नसेल तर आपण 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत ही आपण अभिषेक आहे तो करू शकतो. अभिषेक झाल्यानंतर हा शंख आहे तो आपल्याला स्वच्छ पुसून आहे तो घ्यायचा आहे. आणि याची स्थापना आहे ते आपल्याला देवघरामध्ये आता करायची आहे. ते आता आपण पाहूया की स्थापना कशी करायची आहे ते. शंखाला आपल्याला हळदी कुंकू आहे ते कधीही व्हायचं नसतं. आपल्याला याला गंध आहे ते लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण गंध आहे तो लावून घ्यायचा आहे, अष्टीगंध, किंवा तुम्ही चंदनाचा टिक्का आहे तोही लावला तरी चालेल. यानंतर आपल्याकडे याला फुल आहे ते आपण अर्पण आहे ते करून घ्यायचं आहे, पुष्प अर्पण करून घ्यायचं आहे. जर आपल्याकडे पांढरी जर फुलं असतील तर ती आपण नक्कीच अर्पण करावी, कारण शंखाला पांढरी फुलं आहे ती अर्पण आहे ती केली जातात. आता त्या माझ्याकडे नाहीत म्हणून मी ती केलेली नाहीत, जे आहेत तीच मी आहेत ही केलेली आहेत. यानंतर शंखाला आपण
दीपधूप आहे ते आपण दाखवून शंखाची घ्यायचं आहे. पंचोपचारी पूजा झाल्यानंतर आपण त्याला नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे. एखादा कोणताही गुळाचा नैवेद्य आहे तो दाखवा, कारण मी आता नाही बनवलेला, आता मी बनवणारच आहे आणि तो मी दाखवणार आहे. अशा पद्धतीने आपण नैवेद्य आहे तो दाखवून घ्यायचा आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आता थोडीशी माहिती आहे ते आता आपण पाहूया की प्रत्येक घरात शंख हा असलाच पाहिजे, कारण शंख हा आपल्याला सुख, समृद्धी, आयु, आरोग्य, समाधान, सौभाग्य आपल्या घरामध्ये आणतो. त्यामुळे शंख हा आपल्या घरामध्ये असावा. शंखनाद हा आपल्या घरात जर झाला तर घरातील जी वाईट शक्ती म्हणजेच नकारात्मकता आहे ती बाहेर काढण्याचं काम करतो आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आहे ती निर्माण आहे ते करतो. म्हणून शंख हा आपल्या घरामध्ये असावा. आता हा शंख ठेवताना आपण कसा ठेवायचा आहे की शंख हा ठेवताना आपल्याला देवाकडे त्याचा जो निमुळता भाग आहे, तुम्ही तो स्क्रीनवरती तुम्हाला दिसेलच, मी माझ्या देवघरामध्ये कसा ठेवलेला आहे. जो त्याचा निमुळता जो भाग आहे तो देवाकडे करायचा आहे आणि जो त्याचा पाठीमागचा मोठा जो भाग आहे, जो बंद लॉक असतो, तो आपल्याकडे आहे, तो आपल्याला करायचा आहे. अशा पद्धतीने आपण शंख आहे तो ठेवायचा आहे. देवघरामध्ये शंख ठेवताना हा आपल्या उजव्या म्हणजे आपण देवपूजा करायला बसल्यानंतर आपल्या उजव्या बाजूला आहे तो शंख ठेवायचा आहे. म्हणजेच लक्ष्मी माता आणि बाळकृष्ण यांच्या डाव्या बाजूला हा शंख आहे तो येणार आहे. अशा पद्धतीने शंखाची स्थापना आहे ती आपल्याला करायची आहे. या शंखाची स्थापना करत असताना आपण पूर्व पश्चिम आहे ते ठेवू शकतो किंवा दक्षिण उत्तर जरी ठेवला तरी चालेल. जो दक्षिणवर्ती शंख आहे तो उत्तर आणि दक्षिण आहे तो ठेवला जातो आणि हवामर्ती शंख आहे तो पूर्व आणि पश्चिम आहे तो ठेवला जातो. आता शंख हा आपण ठेवला म्हणजे आपल्या देवघरात झालं का? नाही, तर याची नित्यनेमाने रोज पूजा आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे. या शंखामध्ये आपल्याला पाणी आहे ते भरून ठेवायचं आहे आणि हे पाणी आहे ते रोज आपल्याला बदलायचं आहे. म्हणजे आज पाणी भरून ठेवलेलं उद्या आपण देवपूजा करताना त्यातील पाणी आहे ते काढायचं आहे आणि ते पाणी आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये संपूर्ण आहे ते शिंपडायचं आहे आणि जे काही थोडंफार जे पाणी उरलं ते आपल्या घरातील प्रत्येकाला पिण्यासाठी आहे ते द्यायचं आहे. जर आपल्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा आजारी व्यक्ती पडू नये यासाठी हे जे पाणी आहे ते दिलं जातं. कारण हे पाणी आहे ते कारण या शंखामध्ये कॅल्शियम हे जास्त प्रमाणात असतं आणि कॅल्शियम जास्त असल्याने हे जर पाणी जर पेले तर आपले बरेचसेच आजार आहेत ते दूर होतात. म्हणून आपण हे शंखातील पाणी आहे ते प्यायचं असतं. याने आपल्या शरीरातील कॅल्शियम आहे ते प्रमाणात राहतं, कॅल्शियमची कमतरता भासत नाही, म्हणून शंखातील पाणी हे पिलं जातं. आता जी व्यक्ती शंख फुंकते किंवा वाजवते त्या व्यक्तीला कधीच कोणते हृदयाच्या आजार आहेत ते होत नाहीत. म्हणजेच दमा, अस्थमा अशा प्रकारचे आजार आहेत ते होत नाहीत किंवा जरी कोणाला असतील तर त्याने शंख अशा प्रकारचा रोज जर वाजवला तर तो नक्कीच बरा होतो. लक्ष्मी प्राप्तीसाठी खास एक उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे दक्षिणवर्ती शंख आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो दक्षिणवर्ती शंख घेऊन आपण त्याची अशी विधिवत आहे ते आपल्याला पूजा आहे ते करायची आहे आणि यानंतर यामध्ये 108 जे अख्खे तांदूळ आहेत ते घ्यायचे आहेत. त्या तांदळाला आपल्याला हळद आहे ती लावून घ्यायची आहे, हळदीने पिवळे करून घ्यायचे आहेत आणि जो आपल्याला लक्ष्मीचा कोणताही एखादा मंत्र येत असेल तर तो मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र 108 वेळा म्हणत म्हणत एक एक तांदूळ आहे तो आपल्याला जो शंखाचा जो खुला भाग आहे त्यामध्ये आपल्याला एक एक टाकायचा आहे आणि हे जो शंख आहे तो 108 वेळा आपलं म्हणून झालं, तांदूळ ठेवून झाले की आपण शंख लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि तो तिजोरीत ठेवायचा आहे. तिजोरीत ठेवताना आपण दक्षिण उत्तर दिशेला आहे तो असा ठेवायचा आहे. यामुळे काय होतं की लक्ष्मी माता आहे ती कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये स्थायी रूपात राहते, ती आपल्या घरातून कधीही काढता पाया घेत नाही, म्हणून हा उपाय आहे तो खास केला जातो. आता आपण ज्या ह्या वस्तूंची सर्व जी स्थापना जी घरात जी करतो ह्या सर्वांची आपल्याला देवांची पूजा करत असताना या सर्वांची पूजा करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. त्यांना दीप, धूप, नैवेद्य दाखवणं, त्यांची पूजा करणं, तरच ते त्यांची जी ताकद आहे, शक्ती आहे ती प्रगतशील राहते आणि त्यांचं जे कार्य आहे ते करतात. म्हणून आपण अशा पद्धतीने रोज त्यांची पूजा आहे ती करावी. हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला नक्कीच विसरू नका. श्री स्वामी समर्थ.